होतो पण ते लांजा घाटामध्ये ते कोल्हापूर एक्सप्रेसवे नवीन बनतोय तिथं आमचं जरा मिस्टेक झाली. त्याच्यामुळं आम्हाला 10 किलोमीटर आत जावं लागलं आणि नंतर वापस आम्हाला हायवेला यावं लागलं. त्यामुळे आम्हाला वेळ झाला. त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची सर्वांची. तुम्ही बराच वेळ झाला इथे आलेले आहे आणि सर्वांना याची माहिती आहे. थोडक्यात आपण काय करतोय मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. गेल्या 42 वर्षापासून गिरणी कामगारांचा प्रश्न असाच प्रलंबित आहे. त्यांना कोणी राजकीय नेता, युनियन लीडर व इतर कोणीसुद्धा निवडणूक आली की त्यांचा प्रश्न मांडतात ते की आमच्या गिरणी कामगाराला न्याय भेटला नाही. आता तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती गिरणी कामगार आहेत मला माहीत नाही, पण जेव्हा आम्ही साताऱ्याला मीटिंग केली, साताऱ्याच्या एका गावामध्ये असे गावं आम्हाला भेटले त्याच्यामध्ये कमीत कमी 300 ते 500 गिरणी कामगार एका गावामध्ये होते साताऱ्याच्या. त्याच्यामुळं 9 ऑगस्टच्या क्रांती दिना दिवशी आम्ही साताऱ्यांना पहिली सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आम्ही सांगितलं की बाबा आपण जर कोर्टात गेलं नाही तर तुम्हाला न्याय भेटणार नाही. कोर्टामध्ये कसं असतं, न्याय ही एक व्यवस्था अशी आहे, जर डिले झालं, तुम्हाला उशीर झाला, जर कोणत्याही गोष्टीचा जर उशीर झाला, जर तुम्हाला न्याय उशिरा भेटला तर ते न्याय नसून अन्याय असेल. डिले नाही, उशिरा नाही भेटला तर ते न्याय नाही. पण तुम्ही जोपर्यंत न्यायालयात जात नाही तोपर्यंत कोर्टांना पण कळत नाही की तुमच्यावर काय अन्याय झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही जेव्हा साताऱ्यांना पहिली मीटिंग केली त्या मीटिंगमध्ये ठरलं की तुम्ही रस्त्यावरचे आंदोलन केलात, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीशी तुम्ही भेटलात, दरवर्षी इलेक्शन आले की गव्हर्नमेंट काही ना काही तुम्हाला सांगतं की बाबा आम्ही तुमच्यासाठी असं करू, तुमच्यासाठी तसं करू, तुम्हाला घरं देऊ, पण आतापर्यंत कुणाला घरं भेटलेले नाही. तर त्यांना मी सांगितले की कोर्ट एक असे आहे, भारतीय राज्यघटनेमध्येच कोर्टाला एक पॉवर दिलेलं आहे. जसं मुख्यमंत्र्यांना एक पॉवर आहे तसं कोर्टामध्ये हायकोर्टच्या जजेसला एक पॉवर आहे, जसं मंत्रिमंडळाला एक पॉवर आहे. त्याप्रमाणे हायकोर्टचे जजेस जे निर्णय देतात त्यांना एक कॉन्स्टिट्यूशनल आधार आहे. त्यामुळे मी साताऱ्यांना सांगितले की तुम्ही सर्वांनी जर मिळून हायकोर्टामध्ये एक रिट फाईल केला तर तुम्हाला न्याय भेटू शकतो. मग त्या दिवशी माझं असं बोलणं झालं की त्यांची आजोबा आहेत, आजोबा वारले, त्यांचा मुलगा आहे, मुलगा वारला, आता नातू आलेला आहे, म्हणजे 3 पिढ्या तुमचे गिरणी कामगाराच्या याच्यामध्ये गेलेले तरी पण तुम्हाला न्याय भेटलेला नाही. तर न्याय कसा भेटेल? आता प्रश्न निर्माण झाले की ज्या गिरणी कामगारांना घरं 2012 भेटले, आता ते घरं त्यांना मुंबईमध्ये भेटले आणि 2012 ज्यांना घरं भेटले तो माणूस जर ओरसमध्ये राहत असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असेल तर त्याला तिथलं घर भाड्यानं देऊन तो इथं भाडं आरामशीर घेऊ शकतो. मग आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं, मूल्यमापन केलं की 2012 घरं कोणाकोणाला भेटलेले आहेत आणि मुंबईमध्ये कुठे कुठे भेटलेले आहेत. तर आम्हाला असं आढळलं की मुंबईमध्ये दादरसारख्या ठिकाणी ज्यांना घर भेटलेलं आहे त्या घराची किंमत कमीत कमी 70 लाखपर्यंत आहे. वरळीमध्ये ज्यांना घर भेटलेलं आहे त्यांची किंमत 1 करोडच्या वर आहे. कुर्ल्यामध्ये ज्यांना घर भेटलेलं आहे, गोरेगावमध्ये ज्यांना घर भेटलेलं आहे त्यांची किंमत कमीत कमी 50 लाख 40 लाख अशा प्रमाणे आहे. म्हणजे 2012 ज्यांना घरं भेटली त्यांची ॲसेटची व्हॅल्यू कमीत कमी 50 लाख ते 70 लाखापर्यंतची आहे कमीत कमी. आणि त्यांनी जे घर घेतलं, जर त्यांना तिथं काम करताना येत नसेल किंवा त्यांचे रोजगार तिथं नसेल, त्यांनी गावी आले असेल, म्हणजे 2 गिरणी कामगार गावी आले, एकाला घर भेटला तो पण गावी आला, एकाला घर नाही भेटला तो पण गावी आला. पण ज्यांना घर भेटलं त्याला महिन्याला भाडं सुरू झालं. तर आम्ही मूल्यमापन केले की बाबा भाडं कुठं किती आहे. तर दादरसारख्या ठिकाणी भाडं 25,000 आहे, वरळीसारख्या ठिकाणी भाडं 35 ते 40,000 आहे, कुर्ला आणि गोरेगाव ठिकाणी भाडं 15,000 आहे. तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं की बाबा ज्यांना 2012 घरं भेटले त्यांना आपण कमीत कमी 15,000 रुपये भाडं पकडू. तर 2012 पासून 2024 पर्यंत आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्यांना कमीत कमी भाडं 21,60,000चं कमीत कमी त्यांना भाडं भेटलेलं आतापर्यंत. एकतर त्यांना 50 लाखाची प्रॉपर्टी पण भेटली, त्यानंतर त्यांना 21,60,000 2012 पासून तर 2024 पर्यंत त्यांना भाडं भेटलेलं आहे. आणि ज्या गिरणी कामगारांना आतापर्यंत घर भेटलं ना भाडं भेटलं,
गव्हर्नमेंटची फक्त आश्वासन येतात की प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला काहीतरी करू. मग आम्ही त्यांचं कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनमध्ये असं आढळलं की कमीत कमी मुंबईमध्ये घर पाहिजे असेल तर तुम्हाला 50 लाखाच्या आसपासचं तुम्हाला घर भेटलं पाहिजे. जर ते भाडं आपण काउंट केलं आतापर्यंत 2012 पासून 2024 पर्यंत जर भाडं केलं तर 21,60,000 रुपयाचं भाडंच होतं. कमीत कमी 15,000 रुपये जर पकडलं तर म्हणजे ज्या गिरणी कामगार तर दोघं पण एकदाच रिटायर झाले. गिरणी कामगार दोघं पण एकदाच घरी बसले. गिरण्या एकदाच बंद पडल्या. मग एकाला न्याय आधी भेटला आणि एकाला न्याय उशिरा भेटला. त्यामुळे अन्याय झाल्यासारखा साताऱ्यातल्या बरेच गिरणी कामगार म्हणले की साहेब आम्हाला अन्याय झाल्यासारखं वाटतो. ज्यांना पहिलं घर भेटलं त्यांना अमाऊंट भेटली म्हणजे भाडं सुरू झालं. आम्हाला घर नाही आणि आम्हाला भाडं पण नाही. तर त्यासाठी आम्ही कॅल्क्युलेशन करून एक फिगर आली की कमीत कमी 71 लाखाचं घर तर तुम्हाला भेटलं पाहिजे. त्यानंतर गव्हर्नमेंटनं काय केलं 2024च्या इलेक्शनमध्ये त्याने एक GR पास केला. गव्हर्नमेंटनं अर्थ विधेयक मंजूर करून घेतलं की आम्ही गिरणी कामगार हे आमचे मतदार आहेत आणि मतदारांना नाराज करता येत नाही म्हणून त्यांनी काय एक GR असा काढला की गिरणी कामगाराला आम्ही जे काही गिरणी कामगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही 1500 कोटीचं बजेट GR मध्ये ठेवलं. आर्थिक विधेयामध्ये की जे काही गिरणी कामगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही 1500 कोटी ठेवतोय. मग आता हे 1500 कोटी तुम्ही कशासाठी ठेवलं? गिरणी कामगारासाठी ठेवलं. मग त्याच्यानंतर आम्ही कॅल्क्युलेशन केलं. साताऱ्यातील बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आता आम्हाला ते घराची गरज पण नाही. आम्हाला एक पर्टिक्युलर तुम्ही अमाऊंट द्या. आम्हाला घर नको काय नको. एखादी किंमत तुम्ही फिक्स करा गव्हर्नमेंटनं आणि ते अमाऊंट आम्हाला द्या. आम्ही घर बांधो किंवा न बांधो असे